गेल्या 15 दिवसापासून मंडळ अधिकाऱ्याला आम्ही वारंवार विनंती करत होतो, तहसीलदार इझिली ॲक्सेस नव्हते आम्हाला, तर ही वारंवार नेत्यांच्या भेटीगाठी ही ती याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळ नसावा कदाचित। आज आम्ही गेलो निवेदन घेऊन, आमचा पंचनामा केव्हा होणार आहे? गेल्या वेळेस ह्या उन्हाळ्यात अतिवृष्टी झाली, त्याचं अनुदान आत्ता आलंय 4-5 महिन्यानंतर। ह्यांनी काय आता एवढं दिवाळीच्या नंतर देणार? तर आम्ही त्यांना विनंती केली की पंचनामे केव्हा करणार, तर ते उर्मट उत्तर त्यांचं असं आलं की आम्ही आमच्या सोयीनुसार करू। सोयीनुसार करू म्हणजे काय म्हणलो, तर नाही आम्ही जसं ही आहे। आणि काल अजितदादांनी सोलापूरला बोलताना असं म्हणले की ज्या रानात पाणी असेल तिथंच आम्ही पंचनामे करणार आणि त्यांना जी काय नुकसान भरपाई ती देणार। समजा जर 2-4 दिवसात पाऊस आला नाही आणि सगळे रानं कोरडे पडले तर ती लोक त्याच्यापासून बाधित राहणार, त्यांना मिळणारच नाही म्हणून। आणि ह्या उद्योगपोटी मुख्यमंत्री निधी, सहायता निधी आणि महसूल प्रशासनाला 2 जण वाटून घ्या म्हणून मी पैसे टाकले। तुम्ही का मागणी गावचे तुम्ही सरपंच आहात आणि ते तहसीलदार आहेत, दोन्ही संविधान पदावर आहात। हा, पण असं केल्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो? हो ना, 100%। मी तर आव्हान देतो त्यांना की खुलं आव्हान देतो की त्यांनी माझ्यावर गुन्हाच दाखल करावा। पुढे तुमची मागणी काय? नाही, माझी मागणी काहीच नाही। पूर्ण याचं जेवढे मंडळ झालेले आहेत, फक्त माझंच सालगरा मंडळ नाही तर इतरही जी यांच्या बाजूनं जी जमिनी खरडून गेलेली आहेत, बाकी जनावर आहेत, बाकी घरांची पडझड आहे, बाकी इतर सगळं नुकसान झालेलं आहे, त्याची पंचनामे केव्हा करणार आहेत तुम्ही? उत्तर काल? हा, उत्तर काल नाही त्यांचे आम्ही आमच्या सोयीनुसार करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।